मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बसस्थानकावर आलेल्या एका 5 वर्षीय चिमुकलीचं एका अज्ञात महिलेनं अपहरण केलं होतं। पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। त्या मुलीचं अपहरण करून एक महिला मोहोळ येथील बसस्थानकावरून उतरून पंढरपूरच्या दिशेने गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं होतं। त्यानंतर सर्व जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा झपाट्याने कामाला लागली। सर्व बसस्थानक आणि अन्य संपर्क ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली गेली। तपासून ती महिला कोणत्या दिशेने गेली असावी याचा अंदाज मांडला। दुपारी 4 ते 4:30च्या सुमारास मोडनिंब येथील शिवपार्वती मंगल कार्यालयासमोर महिलेने मुलीला सोडल्याचं समजलं। बावीतील राजाभाऊ माळी यांच्या मुलीचं लग्नकार्य शुक्रवारी मोडनिंब येथील एका मंगल कार्यालयामध्ये सुरू होतं। अक्षदाच्या वेळी चिमुरडी वराडींना रडताना दिसली। तिची विचारपूस केली असता ती फक्त मी सोलापूरची आहे एवढं सांगत होती। या वर्षाच्या चिमुकलीबाबत राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकली। दरम्यान संशयित महिलेनं चिमुरडीला मोडनिंब येथे माळी यांच्या लग्न कार्यात सोडून दिलं। तेव्हा तिच्या कानातील सोन्याचे रिंग व पैंजण पायात नव्हतं। त्यावेळी तिच्या कानातील सोन्याच्या रिंग आणि पायातील पैंजण काढून घेत तिला मोडनिंब इथं एका लग्न समारंभात सोडल्याचं नातेवाईकांनी सांगितलं। तिचे आई वडील मोडनिंब मधील लग्न समारंभात पोलिसांसह दाखल झाले। मुलीला सुरक्षित पाहून त्यांचे डोळे पाणावले। पोलीस पथकातील कॉन्स्टेबल अजय चव्हाण, सुधाकर माने, अमोल खरटमल, सूरज सोनलवकर यांनी मोडनिंब मधील लग्नस्थळ गाठलं। तेथून तिला ताब्यात घेऊन तिला पालकांच्या स्वाधीन केलं। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, रोहन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली।